नमस्कार. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे आता देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले जाते आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे आणि यावेळी 97 कोटी मतदान करणार असल्याची माहिती यावेळेस सांगण्यात आली. तर त्यामुळे देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील, तर 55 लाख EVMचा वापर यावेळेस करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील 97 कोटीहून अधिक मतदार असून त्यात 49.7 कोटी पुरुष तर 47.7 कोटी महिला उमेदवारांचा यावेळेस समावेश आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा देखील यावेळेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्यांना फॉर्म 12D देण्यात येईल. अशा मतदारांना फॉर्म 12D घरपोच दिला जाणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले आहे. पण चुकून तुमचं मतदान वोटर ID हरवलं असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करायचं असेल, तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर फॉर्म 6 वर जाऊन अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू वोटर IDवर क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे न्यू यूजर पर्यायावर क्लिक करा आणि तिथे तुमचे नाव व वय, लिंग इत्यादी माहिती सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल. मग तुम्हाला 2 लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरीफाय करतील. संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतील. यानंतर तुमचा फोन आणि रजिस्टर ईमेल IDवर एक ॲप्लिकेशन नंबर प्राप्त होईल. या नंबरचा उपयोग करून मतदान ओळखपत्र स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला होईल. यानंतर संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचे वोटिंग ID तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त असेल आणि याच्यानंतर तुम्ही तुमचं वोटिंग ID नक्कीच काढू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.